आणि खरं तर गेले पिढ्यानपिढ्या स्वतःचं घर जागा ही गावठाणात असतानाही त्याचं योग्य भूमापन कधी झालं नाही. अशा प्रकारच्या घरांच्या स्वतःचं मालमत्ता पत्रक या योजनेच्या माध्यमातून मिळालं ही एक मोठी उपलब्धी आहे. पुण्यातील विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा विषय अनेक दिवस सुरू होता. आज त्या ठिकाणी ओएलएस सर्वेला मान्यता मिळत नव्हती. माननीय राजनाथ सिंग साहेबांची मी स्वतः भेट घेऊन त्या ठिकाणी ओएलएस सर्वेला मान्यता आपल्याला मिळाली. माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून गेले 10 वर्ष सातत्यानं या देशातील शेवटच्या माणसाचा विचार करत अनेक योजना आल्या. या आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास 50% अधिक नागरिक लोकसंख्या ही मोदीजींच्या सरकारच्या कुठल्या ना कुठल्या तरी योजनेचा लाभार्थी नक्की आहे. आणि म्हणून आज 2020 साली ज्या योजनेला प्रारंभ झाला त्या स्वामित्व योजनेच्या आजचा एक कार्यक्रम या ठिकाणी झाला. संपूर्ण देशभरामध्ये 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये स्वामित्व योजनेच्या माध्यमातून आज जवळपास 65 लाखाहून अधिक गावकऱ्यांना शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्डाचं वितरण झालं. आणि खरं तर गेले पिढ्यानपिढ्या स्वतःचं घर जागा ही गावठाणात असतानाही त्याचं योग्य भूमापन कधी झालं नाही आणि त्या व्यक्तीला त्याचा अधिकृत कागद कधीच त्या जागेचा घराचा झाला नाही. आज देशातील जवळपास 2.5 कोटी कुटुंबांना अशा प्रकारच्या घरांच्या स्वतःचं मालमत्ता पत्रक या योजनेच्या माध्यमातून मिळालं ही एक मोठी उपलब्धी आहे. जेणेकरून आता त्या व्यक्तीला त्याचं स्वतःच्या घराचा अधिकृत कागद मिळाला. त्याच्यावरती त्याला कुठल्याही बँकेचं आता कर्ज मिळायला लागलं. त्याच्यावरती तो छोटा मोठा व्यवसाय आता करू लागला. आणि म्हणून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासोबतच हक्काचं घर ह्या ग्रामीण भागातील किंवा वेगवेगळ्या गावातील नागरिकांना आता स्वतःचं मिळालं ही एक मोठी उपलब्धी या स्वामित्व योजनेची आहे. आणि तोच कार्यक्रम आज इथं झाला. प्रातिनिधिक स्वरूपात पुणे जिल्ह्यातील 200 गावातील नागरिकांना आज त्याचं वाटप करण्यात आलं. आणि म्हणून मोदीजी हेच म्हणतात की सबका साथ सबका विश्वास. आणि याच योजनेच्या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं की समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार केला जातो, त्याला न्याय दिला जातो. अशा पद्धतीची ही योजना निश्चितपणे आज नागरिक शेतकरी ग्रामीण भागातील नागरिक याचं समाधान याबद्दल व्यक्त करतायत ही एक मोठी गोष्ट आहे. पुरंदर विमानतळासंदर्भातल्या काय नेमकं अपडेट मुख्यमंत्र्यांनी भूसंपादनाचे आदेश दिल्याची माहिती मागच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रातल्या एकूण 33 विमानतळाच्या संदर्भात बैठक झाली. माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ती जी बैठक झाली त्याला आम्ही सगळे होतो. आमच्या मिनिस्ट्री मधले सगळे एआय चेअरमन असतील, डीजीसी असतील, सगळे वरिष्ठ लेवलचे अधिकारी त्या ठिकाणी होते, राज्य सरकारचे अधिकारी होते. आणि देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अनेक विमानतळाचे प्रश्न होते. काही ठिकाणी नाईट लँडिंगचा विषय होता, काही ठिकाणी धावपट्टीचा विस्तार होता, काही ठिकाणी नवीन टर्मिनल बिल्डिंग बांधायची होती, काही ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होतं, काही ठिकाणी उडान योजनेच्या माध्यमातून अधिक सेवांचं नियोजन करणं होतं. अशा अनेक विषयासंदर्भात बैठक झाली. आणि त्यामध्ये पुरंदरचं विमानतळ हे 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं एक उद्दिष्ट माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला जाहीर केलं. आणि त्या अनुषंगानं अनेक सूचना दिल्या. MIDCच्या माध्यमातून भूसंपादन केलं जाईल. देशामध्ये कुठेही नवीन विमानतळ व्हायचं असेल तर त्याच्यासाठीची जागा ही राज्य सरकारच देत असते. आणि त्यानंतर विमानतळ मग AI बांधणारे काय MIDC बांधणारे किंवा MIDC बांधणारे हे नंतर. पण आज भूसंपादन मात्र
राज्य सरकारच्या माध्यमातून चालू होईल त्या संदर्भातल्या सूचना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित खात्यांना दिलेल्या आहेत. पुण्यातील विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा विषय अनेक दिवस सुरू होता. आज त्या ठिकाणी ओएलएस सर्वेला मान्यता मिळत नव्हती. माननीय राजनाथ सिंग साहेबांची मी स्वतः भेट घेऊन त्या ठिकाणी ओएलएस सर्वेला मान्यता आपल्याला मिळाली. ओएलएस सर्वे कंप्लीट झाला, ते कंपायलिंगचं काम सुरू आहे आणि प्रत्यक्षामध्ये पुढच्या 50 वर्षाचा विचार करता पुण्याच्या लोहगाव विमानतळामध्ये धावपट्टीचं विस्तारण करताना त्या ठिकाणी नेमकी किती जागा लागेल हे रिपोर्ट आल्यानंतर समजेल आणि त्यानंतर तातडीनं या भूसंपादनाचं काम केलं जाईल. राज्य सरकार याच्यामध्ये 60% रक्कम भूसंपादनासाठी उपलब्ध करून देईल. पुणे महापालिका 20% देईल. या ठिकाणी पीसीएमसी 10% देईल आणि पीएमआरडी 10% रक्कम भूसंपादनासाठी देतील. आणि लवकरच पुढच्या वर्ष दीड वर्षामध्ये पुण्याच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचं काम सुद्धा पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे पुण्यात मोठ्या साईजची एअरक्राफ्ट येतील, विमानांची संख्या वाढेल आणि विदेशात सुद्धा जगभरामध्ये कुठेही जाण्यासाठी पुण्यामध्येच आपल्याला त्याची व्यवस्था होईल. मी आपल्याला हेच सांगेन की राज्यातल्या सर्वच विमानतळाच्या संदर्भात आमची आता ही भूमिका आहे की महाराष्ट्रातल्या आंतरराज्य सुद्धा आपल्या ज्या सेवा आहेत त्या सुद्धा वाढवण्याच्या संदर्भात आम्ही काम करतोय. नवी मुंबईचं विमानतळ सुद्धा मार्च 2025ला डॉमेस्टिक सुरू होईल आणि एप्रिल 2025ला आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल विमान सेवा सुरू होईल. त्यामुळे पुरंदर, नवी मुंबई आणि पुणे या तिन्ही विमानतळाच्या संदर्भात अत्यंत सकारात्मक अशा दृष्टीनं सगळी कार्यवाही सुरू आहे.